नमस्कार मित्रांनो, भिवापुरी मिरची व्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आम्हाला जंगलामधले मशरूम म्हणजे सात्या मिळाले आहेत, ज्याला आमच्याकडे केकोडे सुद्धा म्हणतात। तर आता हे स्वच्छ धुवून घेत आहोत आम्ही आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे मशरूमची भाजी कशी बनवायची। कारण की मला बऱ्याच लोकांनी विचारलं की मशरूमची भाजी कशी करायची ते आम्हाला माहिती नाही आहे आणि मशरूम आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यक आहेत। त्याच्यामुळे आज मी आपल्याला मशरूमची भाजी कशी बनवायची हे दाखवणार आहे। सर्वात आधी आम्ही मशरूम आणले, जे आम्हाला जंगलामधून मिळाले। तर आम्ही घेऊन आणले हे मशरूम आणि आता याच्यानंतर त्याला धुवून काढलं स्वच्छ पाण्याने। 3-4 पाण्याने धुवून काढायचं जेव्हापर्यंत त्याची माती पूर्णपणे निघून जात नाही। त्याच्यानंतर त्या मशरूमला आपण कापून घेत आहोत आणि त्या मशरूमला आपण छोटे छोटे त्याचे पीसेस करत आहोत, जे आपल्याला भाजी बनवायसाठी आवश्यक आहे। तर आपण अशा पद्धतीने मशरूम कापून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण त्याची कशी भाजी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे। मशरूम मध्ये खूप छान पोषक तत्व असतात। मशरूम करी, सॅलड, सूप, भाजी असं बनवून पण आपण खाऊ शकतो। मशरूम एक खूप छान स्नॅक्स आहे आणि मशरूम आपल्या शरीरासाठी अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते। सेलेनियम हा घटक फ्री रॅडिकल्समुळे शरीराचे नुकसान होण्यापासून बचाव करते आणि आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते। नियमित मशरूम खाणाऱ्या लोकांना थकवा जाणवत नाही, तसाच कर्करोग म्हणजे कॅन्सर आणि हृदयविकार याचा धोका सुद्धा कमी होते। म्हणून मित्रांनो, मशरूम जर तुम्हाला कधी मिळालं तर तुम्ही नक्की खा। आता हे मशरूमचे पीसेस आपण करत आहोत आणि कापून झाल्यानंतर याची भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला आता सांगणार आहे। हे मशरूम आता आपले कापून झालेले आहेत आणि आता आपण भाजी बनवायला सुरुवात करत आहोत। त्याच्यासाठी आपल्याला घ्यायची आहे एक कढई आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं तेल। तेल टाकून झाल्यानंतर आपण मशरूमचे पीसेस त्या कढईमध्ये टाकत आहोत। अतिशय थोडासा तेल टाकून त्याच्यामध्ये आपण मशरूमचे पीस सगळे टाकत आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याला तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। तर आता आपल्याला हे मशरूमचे पीसेस चमच्याने असे पलटवायचे आहेत, खाली वर करून घ्यायचे आहेत। सगळ्या मशरूमच्या पीसेसला तेल लागला पाहिजे आणि आता थोड्या वेळानंतर मशरूम थोडे शिजले आणि हे असं पाणी याला सुटलेलं आहे। तर हे पाणी सुटल्यानंतर ते पाणी पूर्ण ड्राय होईपर्यंत आपल्याला मशरूम शिजवून घ्यायचे आहेत कढईमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला हे तेलामध्ये शिजवलेले मशरूम काढून घ्यायचे आहेत आणि कढईत परत एकदा तेल घालायचं आहे। तेल घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपल्याजवळ असलेले कापून ठेवलेले कांदे घातले आहेत। कांदे घातल्यानंतर मसाले घातले आहेत, आला लसणची पेस्ट, कांदा आणि टोमॅटोची पेस्ट। त्याच्यानंतर तुम्हाला जे पण मसाले वापरायचे असतील, जे तुम्ही पनीरच्या भाजीमध्ये, ते सगळे मसाले वापरायचे आहेत आणि हे मसाले तेलामध्ये चांगले शिजू द्यायचे आहेत। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घातली आहे। हळद घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तिखट, मीठ आपापल्या चवीनुसार आपल्याला किती पाहिजे तेवढं आपण घालू शकतो आणि त्याच्यानंतर आपण जे मशरूम तेलामध्ये फ्राय करून ठेवले आहेत ते आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत। तर हे आता आपले फ्राय करून ठेवलेले मशरूम आहेत आणि आपण आता जो मसाला तयार केला आहे, ह्या मसाल्याला आपण थोडंसं चांगलं शिजू देणार आहोत आणि हे शिजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण फ्राय करून ठेवलेले मशरूम आहेत ते पूर्ण घालायचे आहेत। तर तुम्हाला जशा पद्धतीने आपण पनीरची भाजी करतो त्या पद्धतीने पण तुम्ही या मशरूमची भाजी करू शकता। अतिशय टेस्टी भाजी लागते। तुम्ही एकदा खाल तर तुम्हाला वारंवार खायची इच्छा होईल अशी ही भाजी लागते आणि भरपूर उपयोगी ही भाजी आहे। आता आपल्याला मशरूम तर वर्षभर सुद्धा मिळू शकतात, पण हे जंगलातले जे मशरूम आहेत ते फक्त पावसाळ्यामध्येच आपल्याला मिळतात आणि काल आम्हाला हे मिळाले, तर त्याच्यामुळे आता आज आम्ही याची भाजी बनवत आहोत। प्लांटचे जे मशरूम असतात ते तुम्हाला वर्षभर मिळू शकतात। तर हे मशरूम आता आपण मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊ। आपण जो मसाला बनवला आहे त्याच्यामध्ये आपण फ्राय केलेले सर्व मशरूम घातले आणि छानपैकी मिक्स करून घेत आहोत याला। मशरूम आपल्याला मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मिक्स झाल्यानंतर 5 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आणि शिजवल्यानंतर आपली मशरूमची भाजी होईल तयार। तर आता मशरूम मिक्स झाले आहेत आणि याला थोडा वेळ झाकून मी शिजवत आहे।
थोडे शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालू शकतो। पाणी याच्यासाठी की आपण मशरूमची ग्रेव्हीवाली भाजी बनवत आहोत, तर ग्रेव्हीसाठी आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण घालू शकतो। तर याच्यामध्ये आम्ही मशरूम बुडेल एवढंच पाणी घातलेलं आहे आणि आता याला एक उकळी काढल्यानंतर मशरूम आपले शिजून भाजी तयार होईल। बघा आता उकळी आली आहे। अजून आपल्याला थोडंसं 2 मिनिटं याला शिजू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत आणि कोथिंबीर घातल्यानंतर तर अशा प्रकारे मशरूमची भाजी तयार झाली आहे। तुम्ही सुद्धा अशी मशरूमची भाजी बनवून बघा आणि कशी झाली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।